Hello guys, welcome to next day. I mean 20th of December. 20th of कस काय मित्रांनो, नमस्कार हायवे वरती. नमस्कार हायवे वरती. ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. जवळजवळ आता 1-1.5 महिना झाली गाडी माझी बंद होती पोलो. तर गाडीमध्ये इंजेक्टरचा आणि टायमिंग बेल्टचा प्रॉब्लेम आला, त्यामुळे गाडी टोटल बंद होती, चालवायचा प्रश्नच नव्हता. सो आज गाडी एकदम व्यवस्थित म्हणजे चालवून आलेली आहे आणि आता कोल्हापूरला चाललो आहे. तुम्हाला आज गाडीचा ॲव्हरेज पण दाखवतो आणि तिकडे जाताना थोडेफार ड्रोन शॉट वगैरे घेईल, ते सुद्धा दाखवतो. तर तुम्ही आत्ता बघू शकता आत्ता की गाडीची टाकी अख्खी मोकळी आहे. आता इथं जाऊन शेलला डिझेल टाकणार आणि गाडीचा रन टाइम रिअल टाइम ॲव्हरेज जो का असेल तो दाखवतो. आत्ता शेलच्या पेट्रोल पंपावर आहे आणि 24 लिटर 2200 रुपयाचं टाकलेलं आहे. गाडीची टाकी मोर दॅन हाफ आली आहे. यू कॅन सी दिस, मोर दॅन हाफ. गाडीचा ट्रिप आता रिसेट करू का? हां बघा 2 किलोमीटर चाललेली घरापासून. तर जसं हे कर ना, शेड येऊ त्याचा. हां, ए रिसेट, बी रिसेट. दिस इज ट्रिप 1 अँड ट्रिप 2, दोन्ही पण 0-0 केले, रिसेट केला आहे. ॲव्हरेज ऑटो रिसेट होऊन जातो तो. हा रन टाइम ॲव्हरेज नाही, हा कंटिन्युअस ॲव्हरेज आहे. स्पीड येतो, हा स्पीड आहे kmph. हां, आणि हे जे येते साधा ॲव्हरेज हे. ओके, मारा गाडीला स्टार्टर, बसला स्टार्टर, चला. गणपती बाप्पा मोरया. हवा किती भरली आहे? हवा रेग्युलर टायर प्रेशर जेवढा कंपनी रेकमेंड करते. फॉर रिअर इज 36 अँड फ्रंट इज 2 PSI जास्ती, जे की 37-38. नॉर्मल हवा, एक्स्ट्रा वगैरे काय भरलेली नाहीये. येस, विचारायचं होतं. हा बोल ना मित्र. कंपनी सांगते आता अर्धी टाकी जर केली त्यानंतर कंपनी शो अप करते की गाडीचा जो आहे ते 260 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करू शकते, असं सांगते गाडी. रेंज आहे 260 किलोमीटरची. आता 260 किलोमीटर नाही म्हटलं तर वन साईड कोल्हापूर 230 पडतं कात्रज पासून. तर मग खरं काय खोटं काय? आणि गाडीचं जर आपण आतापर्यंत दिलेला ॲव्हरेज आहे 25 जरी पकडला तरी जाऊन 2000 रुपयात गाडी चालती. तर मग याबद्दल तुला काय माहिती आहे? रेंज एवढी का देती? ऍक्च्युली त्यासाठीच 200च, म्हणजे जवळपास 2-3 लिटर एक्स्ट्रा टाकले मी पण डिझेल. रेंज जी कंपनी तिथे शो करते रेंज, ती आपल्याला एक अँझायटी होऊ नये त्यामुळे तिथे दिलेली असते. अँझायटी याची होती की 2000 रुपयाचं डिझेल टाकलं 260 किलोमीटर म्हणजे गाडीला कितीचा ॲव्हरेज झाला? कर जरा कॅल्क्युलेट. मित्रांनो तुम्हीच करून सांगा आम्हाला. घर की आपण लगेच करू इथल्या इथं. कॅल्क्युलेटर कुठे आहे? शप्पर EMI चे फोन आहेत ना का? अरे बापरे, 35,000 आकडा. 260 भागिले 25 करा. 260 भागिले 25. हा, 10 किलोमीटरचा ॲव्हरेज. 10 किलोमीटरचा ॲव्हरेज शो करते, ती पण डिझेल. वर्स्ट केस सिनारिओ. लँड रोवर घेतली पाहिजे मग असं ॲव्हरेज देणार असेल तर. काय वाटतं? घेतली तर पाहिजे. ही गाडी विकून लवकरात लवकर गाडी काढू कडते रिव्हर्सची. काय म्हणतो चिमणी बद्दल? चिमणी बद्दल नाही रे, मी अंकल फेज. वी आर गोइंग टू आवर अंकल फेज. अंकल फेज. हा, अंकल फेजचा सगळ्यात मेन मोठा एक्सपिरियन्स काय आहे की तुला एखाद्या गोष्टी विकत घ्यायच्या, समजा कपडे. हा, तर जे फ्लॅशी गोष्टी असतात ना, हा, ते गोष्ट घेण्यात एवढी एक्साइटमेंट होत नाही. पण एखादी गोष्ट युटिलिटी वाली आहे, छोट्या छोट्या गोष्टी, की हे घेतलं की माझ्या आयुष्यात हे बदल करता येईल मला, की ही गोष्ट अशी उपयोगी पडेल मला, तसल्या गोष्टी विकत घेण्यात जास्त मजा येते. अच्छा. कपडे घेण्यात फील नाही तेवढा आता की मला हे कपडे पाहिजे ते कपडे पाहिजे. कपडे म्हणजे ढीक बनतो ना,
साठलेल्या गोष्टी नकोय, पण अशा गोष्टी पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी, की त्या गोष्टी मला कन्व्हिनियन्स प्रोव्हाइड करते. अच्छा, हा सगळ्यात मोठा गुण आहे अंकल फेसचा. मग आता माझा विचार चालला होता की आपण पोलो विकायची आणि पोलो विकून पुढे एकतर हेक्सा आणि निसान टेरेनो आणि अजून कोणती गाडी होती, एक जिमनी सेकंड हँड मध्ये, जर का इन केस 10 लाखाच्या आत पडली तर. आणि एक अजून एक अल्टरनेट गाडी कुठली विचार केली होती आपण, टाटा सफारी स्टॉर्म, जरा एसयूव्ही कॅटेगरी मध्ये बघायची. पण त्यातल्या त्यात जिमनी का तर आता रिसेंटली आलेली गाडी आहे, पेट्रोल आहे आणि जरा लाईफ पण चांगली राहील, त्या हिशोबाने मी जिमनीचा विचार करत होतो. पण सफारी पण भारी, सफारीला का नाही बोलतो, सफारीचे स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी नाहीये, टाटाची सर्व्हिस चांगली नाहीये. हा, मग टाटाचा प्रॉब्लेम आहे ना रिलायबिलिटीचा. जे आहे ते आहे, मी क्लिअर कट बोलतो. पॉवर जास्त कशात आहे? पॉवर जास्त ऑलमोस्ट सफारी मध्येच जास्त आहे. पण तू कन्व्हिनियन्स जास्त चूज करतोय. कन्व्हिनियन्स नाही, मी आता असा विचार करतो, आता ऑलरेडी मी Volkswagen वापरतोय. ठीक आहे, आता Volkswagen मी घेतले ऑलरेडी 10 वर्ष जुनी. 2012चं मॉडेल मी 2022 मध्ये घेतलं. ठीक आहे, आता 2022 नंतर आता चालले 2025, ऑलमोस्ट 3 वर्ष गाडी वापरली. मला गाडी पडली 3,50,000 रुपयाला. ठीक आहे, सगळे इन्शुरन्स वगैरे सगळं करून. आणि त्यानंतर गाडीवर खर्च झाले 3 लाख रुपये आतापर्यंतचा. हा, तर मग आता ऑलमोस्ट माझे 6 लाख उडालेच आहेत. तर मग आता जर एवढी खर्च करायची कॅपॅसिटी जर ठेवतोय तर मग मी हेक्सा पण अफोर्ड करू शकतो, मी सफारी पण अफोर्ड करू शकतो आणि मी सुझुकी तर इझिली अफोर्ड करू शकतो. माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा असा आहे की आता गाडी जर इन केस कुठे बंद पडली तर मला स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी असली पाहिजे, जे की आता टाटा मध्ये एवढं नाहीये. काय जो थ्रिल, जो जी पॉवर बघ ना, सुझुकी सोडली तर प्रत्येक गाडीला थ्रिल आहे. हा, जे आहे ते ओपनली बोलतो, सुझुकी सोडली ना प्रत्येक गाडीला थ्रिल आहे. तुला आता रिलायबिलिटी बद्दल अट्रॅक्शन जास्त आहे. रिलायबिलिटी बद्दल अट्रॅक्शन नाहीये. बघ, मला स्पेअर पार्ट जर अवेलेबल असेल ना सगळ्या गाड्यांचे, तर मी Volkswagen पण अजून पण वापरू शकतो. माझी उलट अजून पण तयारी की Volkswagen अजून पुढे 5-10 वर्ष वापरायची. तुला आता चॉईस आहे ना, की तुला एका जागेवर थ्रिल, पॉवर, जो एक्सपिरियन्स ऑल इन वन कॉम्बो हवा आहे आम्हाला. मला आता या गाडीत तर 3 वर्षांमध्ये रिलायबिलिटी कडे तू जास्त वळतोयस. रिलायबल मला पोलो पण वाटते, स्पेअर पार्ट्स वगैरे सगळं, स्पेअर पार्ट्स वगैरे सगळं धरून मला पोलो पण रिलायबल वाटते. पण मुद्दा तसा आहे, 4x4 पाहिजे. मी तोच विचार करतोय ना. मग 4x4 का पाहिजे? आता निसान टेरेनो त्यात 4x4 येत नाही. टाटा पंच एक अल्टरनेट माझ्या डोक्यात होती. तर या गाड्यांना 4x4 नाहीये, पण पॉवर टू वेट रेशिओ चांगला आहे. ठीक आहे, आणि त्यात ग्राउंड क्लिअरन्स वगैरे भरपूर असल्यामुळे गाडी असं खाली लागायचा पण प्रश्न येत नाही. त्या हिशोबाने मी विचार करत होतो की या 2 गाड्यांना कन्सिडर केलं जावं. तुझं काय मत आहे? मी सफारी फॅन बॉय, मला काही फरक नाही पडत. नुसतं आहे आवडतं म्हणून मी आता पोलो घेतली, माझ्या गाडीत घुसली. जे आहे ते सांगतो सर. ठीक आहे, तरी मजा घेतोय ना घुसल्याची. हा, पण हे बघ, मास्क गेला पण वाया नाही गेला. क्लिअर कट बोलतो मी तेच सफारीचं बोलतोय, मास्क करायचं पण वाया नाही जातोय. नाही, मग सफारीचं कसं आहे माहिती का, ऑलरेडी पार्ट्स अवेलेबल आहेत की नाही, मला हा प्रश्न मोठा. नसतील तर अवघड होऊन जाईल. आहे रे, नाहीये. टाटा पंच आता सगळ्यात जोरात गाडी आहे. ठीक आहे, 2024 मध्ये मोस्ट सेलिंग कार ती. मग तेवढ्या करता मी त्या गाडीचा विचार करत होतो. टाटा पंच, हा, गाडी म्हणजे ऑलमोस्ट एक टॉप एंड स्विफ्ट. पोलो काय वाईट आहे? पोलोला रूम स्पेस कमी आहे. ओके, ठीक आहे, आणि ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. रूम स्पेस आणि ग्राउंड क्लिअरन्स साठी जर घेतोच आहे, एक्स्ट्रा खर्च करणारच आहे. हा, थोडे अजून टाकून एसयूव्हीज घ्यायचे ना. नाही, मग प्रॉपर एसयूव्ही कशाला म्हणतात? फॉर्च्युनर, एंडोवर, MG ग्लॉस्टर. हा, मग ते आपल्या अवकातीच्या बाहेर जातात. मी बोललो सरळ, माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत त्या गोष्टी. आता जेव्हा बनल तेव्हा GLS काढल, सरळ साधी गोष्ट आहे. हा, स्वस्तातली पण एसयूव्ही घेऊ शकतो ना. स्वस्तात एसयूव्ही मग जिमनीच आहे ना, नाहीतर मग प्रिव्हियस जनरेशन फॉर्च्युनर, प्रिव्हियस जनरेशन हेक्सा. एसयूव्ही नाहीये, MPV पण 4x4 मिळतं. ती हेक्सा मिळाली ना शेजारच्या 8 लाखाची. हा, 8 लाखातच पडतात गाड्या त्या आता. हेक्सा एक नंबर गाडी आहे, पण त्या पण गाडीचा सेम प्रॉब्लेम, गाडीचे पार्ट्स, स्पेअर पार्ट अवेलेबल नाहीत, महागडे आहेत. पण मग मला वाईट नाही वाटणार की या गाडीवर त्या गाडीवरचा खर्च ऑलमोस्ट एकच असेल ना,
तर ऍटलीस्ट माझ्याकडे एक मोठी गाडी राहते 4x4 गाडी चालवतोय त्याच्यावर खर्च पण हत्तीसारखाच करायला लागणार ना तुला. असं काय कंपल्सरी नाहीये. फॉर्च्युनर हत्तीच आहे पण महागच असते ना त्याचे सगळे. स्पेअर पार्ट महाग नाहीये पण ते जास्त लॉंग टर्म चालतात. म्हणजे आता सपोज वॉक्सवॅगनचं कसं आहे, सपोज एक आता काय बोलू तुला, तर ऑलमोस्ट एकदा गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर 10,000 किलोमीटर चालती, पण 10,000 किलोमीटर नंतर गाडी सर्व्हिस करावीच लागती. ठीक आहे, तसं टोयोटाचं नाही ना. 10,000 झाली ठीक आहे, वॉर्मअप झाला, अच्छा अजून चालायचंय, 15,000 चालू, 20,000 चालू, टेन्शन नाही त्या गाडीला. टोयोटाची कितीला पडेल स्वस्तात स्वस्त एसयूव्ही? टोयोटाची एसयूव्ही म्हणजे फक्त फॉर्च्युनरच आहे, जे की आता तुला 2014-15चं मॉडेल आहे ना, ऑलमोस्ट आता 12 लाखाच्या वरती पडेल. त्याचं पासिंग होणार का? हा, पासिंग सगळं होतंय, पुण्यात सगळं लिगल आहे, पैसा तिथं सगळं लिगल आहे, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा काय नाही. फॉर्च्युनर पण सगळ्यात मस्त गाडी पण वाटते ती, डोलार आहे एकदम असा. जिमनी बघू दे, जिमनी बघू दे. जिमनी सस्ती जी वॅगन एकदम, म्हणजे जी वॅगनचं पिल्लू. हा, स्पेस वगैरे सगळं चांगलं आहे, फॅमिली कार म्हणून पण वापरू शकतो. आणि बाकीचं तर आहे, फक्त हायवेला चांगली गाडी नाहीये, कारण की हायवेला ती तेवढी कम्फर्टेबल पण नाहीये आणि हाय स्पीडला ती तेवढी स्टेबल पण नाही म्हणतात. 5 किलोमीटर ऍव्हरेज आहे गाडीचा. हो, तू हायवेला पळवणार ती गाडी रोज? हा. याच्या मेंटेनन्स वरती 3 लाख जाण्यापेक्षा त्याच्या पेट्रोल वरती 10-20 हजार रुपये गेलेले कधी चांगले. आता तू स्वतः स्विफ्ट व्हीडी आहे ना, VDI ओन करतोय, तुझा काय रिव्ह्यू त्याबद्दल? स्विफ्ट हा कम्पॅरिझन कशाबरोबर? या गाडीबद्दल. हा, स्विफ्ट. आता तू तर फर्स्ट ओनर आहे त्या गाडीचा. तू गाडी घेतल्यापासून ठीक आहे आतापर्यंत तुला काय ऑलमोस्ट किती खर्च झाला असेल? गाडी किती किलोमीटर चालली तुझी? लगभग माझ्या मध्ये 75-80 हजार किलोमीटर चालली. लाख झाले. काय बोलतो मी? त्या दिवशी स्पीडोमीटर पाहिलं 85 होतं वाटतं काहीतरी. लाख आहे. बर, त्यामध्ये मेजर खर्च काय काय झालाय तुझ्या गाडीचा आतापर्यंत? मेजर खर्च असं काय झाला नाही, मेन म्हणजे अलाइनमेंट जाती. अलाइनमेंट कॉमन आहे, मेजर म्हणजे काय? इंजिन रिलेटेड, वायरिंग रिलेटेड. ऑलवेज रिलायबल, कधी प्रॉब्लेम नाही. हा, ते एक भारी आहे. बर, खर्च फक्त अलाइनमेंट, ते पण गाडी रफ चालवल्यामुळे खर्च असा मेजर काय आला नाही. इंजिन रिलेटेड तर नाही आला कधी. ठीक आहे, बाकी असं काय नाही. आणि ते ऑइलचा खर्च येतो मेजर, असं काय की नुकसान झालं इंजिनचं वगैरे असं काय? गाडी तुला तेव्हा पडली असेल 7.5-8 लाख रुपयाला. 7 लाख रुपयाला. तिथून आतापर्यंत म्हणजे तुझी माझी आताची ही गाडी ऑलमोस्ट एकाच वयाच्या आहेत. ठीक आहे, तर ऑलमोस्ट तुझ्या अंदाजे गाडीवर किती खर्च केला असेल तू? ऍव्हरेज 10,000 पकड वर्षाचे. ऍव्हरेज 10,000. किती? 2014 मध्ये घेतलेली गाडी. 14 का 15 12ची मॉडेल आहे तुझं पण? अरे मॉडेल 12च आहे, पण आम्ही विकत 14 मध्ये घेतली ना. सेकंड हँड घेतली का नवीन घेतली? फर्स्ट हँड रे, तू स्वतः बोलला ना फर्स्ट हँड. फर्स्ट हँड आहे, पण माझ्या मते 12लाच घेतली वाटतं गाडी. 2012 गाडी. 2013 मध्ये मी 8वीत होतो. मला माहिती गाडी 9वीत का 10वीत घेतली. अच्छा, 10वी जरी पकडलं तर 2015 झालं ते. म्हणजे 9 वर्ष झाले. हा, 9 वर्ष, एका वर्षी 10,000 ऍव्हरेज पकड. किती? 90,000 झाला खर्च. लाख रुपये राऊंड फिगर पकड, कारण की माझ्याकडे गाडी टोकली होती. लाख रुपये पकड, 1,00,000-1,15,000. आता मी 2022 मध्ये गाडी घेतली. ठीक आहे, 2022 मध्ये भावाच्या लग्नाला जाऊन आलो. त्यानंतर मी नारायणपूरला गेलो. तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की ज्याच्याकडून मी गाडी घेतली ना, त्यांनी गाडीचं ऑलरेडी जे खालचं ऑइल संप असतं ना, ते ठोकलेलं होतं वाटतं. त्याला MC लावून चिटकवलं होतं. तर घरी आल्यानंतर गाडीचं ऑइल सगळं खाली पडलेलं होतं. कशामुळे निघालेलं काय माहित नाही मला, पण निघालं ते. असं पण नाही की माझ्याकडनं काय रॅश ड्रायव्हिंग वगैरे गाडी चालवली वगैरे, ते वय झालं वाटतं त्याचं, ते निघालं. मग त्या दिवशी मला पहिल्यांदा खर्च पडला 26,000 रुपयाचा. ऑइल संप वगैरे, ऑइल टाकायचं वगैरे सगळं. मग त्यानंतर 1-2 आठवड्याभरानंतर माझे पप्पा गाडी घेऊन गेले आणि क्लच सुटला. त्या गाडीचं ऍक्सिलरेशन भरपूर आहे. क्लच सुटला, गाडी पुढे गेली, त्या बाईला ठोकली. बाई स्कूटीवर आडवी आलती, तिला ठोकली गाडी. तर गाडीचा इंटरकूलर फुटला ना, ऑइल संपर्क तुटला.
तेव्हा झाला जवळजवळ 32,000 रुपये खर्च. त्यानंतर क्लच प्लेटचं काम निघालं त्यावेळेस झाला 45,000 रुपये खर्च. क्लच प्लेट नंतर मागचा गाडीचा फ्यूल पंप उडाला, मग फ्यूल पंपच्या वेळेस झाले 16,500 रुपये खर्च. मग मुंबईला गेलो तिथं परत झाला 25,000 रुपये खर्च. मग आता घरी आल्यानंतर झाला 35,000 रुपये खर्च. एवढा पिरियड आहे. मग आता तू विचार कर, एवढ्या खर्चामध्ये मी एखादी नवीन गाडीचं डाऊन पेमेंट करून नवीन गाडी का नसती घेतली ही गाडी पोहोचण्यापेक्षा. पण तेवढं किती 6-7 लाख पर्यंत गेला असेल खर्च मॅक्स. हा, मग 7 लाख रुपये झालेच ना. मग 7 लाखात तू कुठली गाडी अशी घेणार जी तू पोलो पेक्षा जास्त प्रिफर करेल? 7 लाखात टाटा पंच. त्याची पावर आहे? पावर नाही, घंटा पावर त्या गाडीमध्ये, पण ती गाडी रिलायबल आहे आता खूप चांगली. पण तू मला सांग, तू पोलो चालवणं तुला जास्त मजा आली का तू पंच चालवणं तुला मजा येणार? बघ, 2 टाईपच्या गाड्या असतात किंवा 2 टाईपची माणसं असतात. एक ड्रायव्हिंग सीटवर बसणारे, एक मागच्या सीटवर बसणारे. मी मेंटली असा आहे की स्विच मारतो. मला गाडीनुसार बसायला आवडतं. मी मर्सिडीज मध्ये बसलो तर मी मागं बसेल, BMW मध्ये बसलो तर पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसेल, वॉक्सवॅगन मध्ये मी कुठेही बसेल. मी अक्षरशः डिकीत पण झोपलोय. मला प्रॉब्लेम तो नाहीये. मी गोव्याला जाताना डिकीत पण झोपलेलो आहे. त्यामुळं असं हे काही नाहीये, टेन्शन नाही मला त्या गोष्टीचं. माझ्या काकांकडे टाटा पंच होती आणि ऍक्च्युली मला ती गाडी आवडली होती. मी गाडी जेव्हा लॉन्च झाली होती ना, फर्स्ट टाइम पुण्यामध्ये जेव्हा शोकेस होणार होती, तर मी तिकडे जाऊन पण आलेलो होतो. मी आणि प्रतीक होतो. तर तेव्हा मला गाडी ऍक्च्युली आवडली होती ती. पण तेव्हा ती ऑटोमॅटिक नव्हती आलेली. माझं अजून पण मत आहे, आय विल प्रिफर पोलो ओव्हर पंच. तेडा आहे पर मेरा आहे. तू ओन करू शकला असतं तर मी बोलू शकलो, तू काहीतरी बोलू शकला असतं मे बी. मी ओन केल्यात दोन्ही गाड्या, मला माहिती आहे चांगलं. पोलो इज लव्ह, पण ऍट व्हॉट कॉस्ट? यावर तुझं काय म्हणणे आहे? माझं असं म्हणणं आहे की पोलो घ्यावी, पण ती व्यवस्थित पोसावी, व्यवस्थित चालवावी. हे तू बोलतोय? मी बोलतोय. तुझाच व्हिडिओ आता याच्यामध्ये क्लिप करून टाकतो. 180ला 2 बोटावर गाडी चालवतोय पोलो, तू म्हणतोय व्यवस्थित चालवावी. याबद्दल तुला असं स्पीडनी नाही चालवावी असं नाही म्हणलं मी. मग स्पीडनी नाही चालवावी असं नाही म्हणलं. मग कसा म्हणला? स्पीडनी चालवावी, तुम्ही 200ला चालवा. हा, पण तेवढी घेऊन जाण्याची कॅपॅसिटी ठेवा. शिवाय दिल्लीवरती ती स्टेबल गाडी आहे, तुमच्यात तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की हा इथून पुढेही मला काही समोर दिसला तर मी ब्रेकिंग करून ती गाडी थांबवू शकतो. आपण तेव्हा आपल्या गाडीची ABS पण बंद होते. अरे भाई आहे ना जरा आदित्य आहे ना चालवायला. तेवढ्या करताच मी तुझ्याकडे देतो ना गाडी चालवायला. मी स्वतः चालवतच नाही, मग गाडी काम काढती. याच्यावर काय बोलत चालवली की काम काढणार गाडी? असं काही नाही मला. माझ्याकडनं जेव्हा गाडी चालवली तेव्हा कधीच काम नाही निघालेलं. जेव्हा जेव्हा तू चालवली तेव्हाच काहीतरी प्रॉब्लेम झाला, तेव्हाच गाडीने काम काढले. हुशार आहेस. जाऊ दे, अशी चर्चा होत राहील. आलं तेव्हा मी रेकॉर्ड करत जाईल. लकडी का बिझनेस. पुष्पा. लकडी का बिझनेस. पुष्पा 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 पुष्पा. जरा सर तुम्ही ड्रायव्हिंग में लक्ष द्या सर. बापू सिखा रहा है. बापू सिखा रहा है. अच्छा, तर मित्रांनो, आपण जवळपास पेट्रोल भरून झाल्यानंतर 29 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलंय. पेट्रोल भरून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहत असाल की 240 किलोमीटरची रेंज होती, जी की इन्क्रीज होऊन आता 320 झालेली आहे रेंज. ओके, त्यापेक्षा एक मोठी चांगली गोष्ट, ॲव्हरेज जे आहे ते आम्ही कंटिन्यू चालवतो. 26.2 किलोमीटर पर लिटर डिझेलला देत आहे. दिस इज व्हेरी गुड फॉर अस. दॅट्स इट. कभी गरम कभी नरम नरम, कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम. हो बेटा जी. अरे हो. तर आत्ता आलोय हॉटेल विरंगुळा, साताऱ्याच्या अलीकडे ऑलमोस्ट. आणि मिसळपाव आता खायला सुरुवात करतोय. आधी मिसळपाव घेऊन. गाडीने किती चार्जेस दिला आत्तापर्यंत ऑलमोस्ट
अप्स अँड डाऊन्स करून ॲव्हरेज बघितला तर 27.9पर्यंत, म्हणजे 28 पकडा. ठीक आहे, गाडी रिपेअर करून झाल्यानंतर खूप चांगला ॲव्हरेज दिलेला आहे. सो दॅट्स इट. अजून पुढे दाखवतो तुम्हाला. इन डिस्प्ले आता गाडीत जाऊन नाश्ता करून झाला की शो करूयात तुम्हाला. दॅट्स इट. वी आर विथ ऑल आवर 3 फ्रेंड्स. दिस इज प्रथमेश, दिस इज आदित्य अँड हा आहे सर्वेश. टेक इट अवर ग्रांटेड बिकॉज मराठी इंग्लिश हिंदी मिक्स होणार आहे. मागं बसून फील कसं कोल्हापूरपर्यंत. म्हणजे आता ट्रॅफिक आता लागले भयानक. संध्याकाळची वेळ ॲज युजल. आत्ता वाजले संध्याकाळचे 5 वाजून 10 मिनिटं झालीत. 11:40ला ट्रिप चालू केली ती. किती तास झाले? 6 तास काइंड ऑफ. येस, 6 तास. 6 तासामध्ये गाडी चालवली 226 किलोमीटर. 226 किलोमीटर गाडी चालवली आणि ॲव्हरेज मिळालाय 28.4 किलोमीटरचा ॲव्हरेज मिळालाय. राजेशराई छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर. सिनरी कसला वाढीव आहे. आत्ता पोचलो आम्ही मंदिरापाशी. चाललोय मंदिरातल्या रोडला. एक मिनिट.
आम्ही तिळगुळ सीझन आहे ना त्यांचा आता. एकदम समोर नॉर्मली मंदिरात एवढीच गर्दी असते वाटतं. आतमध्ये तर फोन घेऊन द्यायला अलाउड नाहीये, पण ठीक आहे. आता महालक्ष्मी मंदिरातून आम्ही बाहेर चालले. आता इथून खंडोबा मंदिर करायला, खंडोबा नाही, ज्योतिबा, हां सॉरी, ज्योतिबा करून डायरेक्ट पुण्याला. आता रात्रीचे वाजलेत किती? 7 वाजले आता. 7 वाजलेत. 7 वाजता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे आणि पुण्यात. नमस्कार मित्रांनो, तर कोल्हापुरात महालक्ष्मी देवीचं दर्शन करून आम्ही निघालेलो आहे. आमचं प्लॅनिंग इथून आता ज्योतिबा देवळात जाण्याचं आहे. त्याच्या आधी काहीतरी स्नॅक्स खाऊन घेऊ किंवा जेवण्या खाण्याचं पाहू. स्टे ट्यून, आमच्यासोबत जुडे जो इथं कुठेतरी पडलं होतं ते ड्रोनचं ते कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर. इथं थांबलो होतो मी. घाट उतरायचा आहे. इथं मागच्या साल आपण एंटर करायला तो कसली धुकं होती. अर्ली मॉर्निंग सकाळी आलो ना, धुकंच असणार. भयानक धुकं दिसत नव्हतं समोरचं. बागेत फिरतायत. हालत पण नाही जात. अरे इकडे नाही खाली ना रस्ता. नहीं तो आपको सिखाएगा. सॉरी 2 नहीं 3 सिलेंडर 800 cc. आता छोटा घाट येईल का इथं? घाट का 1-2 वळण फक्त. 1-2 वळण. पहिलं वळण. दुसरं वळण. दिसला का? आपल्यासारखंच एक्सप्रेस वाले. हिमालयन केळू. आपल्याकडे पण आता होती एक्सप्रेस, आता नाही. आता संपला विषय.
कानिफनाथला जाऊन येतो तसं हे पोरमध्ये असतं तसं रे ज्योतिबाचा. हा तसं म्हणत असतील. तसं रे महालक्ष्मी जाऊन येतो. इथंच गाड्या लागल्यात म्हणजे काय पुढं ट्रॅफिक असावं, गाड्या लावायला जागा नसावी. रात्र गाडी लावायची का गाडी गाडी लावायची का गाडी जायचं आतमध्ये. आता इथं पेन पार्क असेल. नाही गाडी लावायची. आलो ज्योतिबा मंदिर. आता कुठं लावायचं ते जायला निघते वाटतं. 8:02 म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजता पोहोचलो आम्ही मंदिराच्या बाहेर. आता आज जाऊन थोडीफार रेकॉर्डिंग करतो. पुढची आता ज्योतिबा मंदिरपर्यंत आलो. ऑलमोस्ट आता कुठेच म्हणजे आतल्या साईडला हे नाही आहे, कॅमेरा ॲक्सेस वगैरे करायला अलाउड नाही आहे. सो आता नारळ वगैरे घेतला आहे. नारळ इकडं वगैरे सोलायचं ठिकाण आहे, सोलून वगैरे झालेले. आता एक पार्ट आहे ही गोष्ट देवाला अर्पण करायची. कुठली गोष्ट असू दे. आता महाराष्ट्रात नारळ आपण खातो पितो वगैरे, आपण नारळ घेतो. जे लोक दूध वाहतात त्यावेळेला, कारण ते दूध रोज कंझ्युम करतात. दूध व्हायचं हां नाही कुठेही आपण जी गोष्ट कंझ्युम करतो ना, जी गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती गोष्ट अर्पण करायची असते. जे लोक मांसाहारी असतात ते लोक म्हणतात अर्पण की जे काय आमचे ते सगळं तुझंच. हे लॉजिक नाईस. चला अशा प्रकारे. तर मित्रांनो, आम्ही सगळ्यांनी ज्योतिबाचं दर्शन घेऊन निघालो आहे. विचार केला होता की हायवेच्याच रस्त्याने जावं डायरेक्ट, पण टायमिंग असं झालं आहे की जेवायचं आहे आम्हाला. सो आम्ही डिसाईड केलं आहे की पुन्हा एकदा कोल्हापूर सिटीतनंच जावं. कोल्हापूर सिटीत जाणार. डिसेंट असं काही रात्रीचे 9 वाजलेत आत्ता रात्रीचे. जवळपास आम्ही अर्ध्या तासात पोहोचून जाऊ. डिसेंट काहीतरी खायला बघणार, जेवणार आणि थेट पुण्याच्या दिशेने निघणार. स्टे ट्यून मित्रांनो, आमचा व्हिडिओ पाहत राहा. आम्ही परत कोल्हापुरात एंटर झालोय. आता रात्रीचं जेवण आम्ही हॉटेल ओपालमध्ये करणार आहे. ओपाल स्पेल इट करेक्ट. ओपाल व्हॉट एव्हर इट इज व्हॉट इट इज. तर आम्ही तिकडं चाललोय जेवायला. आता ऑलमोस्ट अजून 2.5 किलोमीटर लांब आहे. आणते त्याला केळ्याला, बघतोय कुठे चाललंय कुठं. तर जेवण वगैरे झाल्यावर आता डायरेक्ट घर. गाडीचं एक ॲव्हरेज किती आलाय? आत्ता आपण घाट वगैरे चढून आलो. सो 26.5 चा ॲव्हरेज आलाय. सिटी ज्योतिबाचा घाट वगैरे सगळं चढून उतरून सिटी ट्रॅव्हल वगैरे. आता एक काम करूया. पण आतापर्यंत किती 4 गाड्या उतरल्यात फक्त? 4 नाही, 2. एक काम करूया, आता रिटर्न वे होमला सेकंड जी ट्रिप आहे ती रिसेट करू आणि सेकंड ॲव्हरेज बघू. वे फ्रॉम ओपेल कोल्हापूर टू पुणे किती ॲव्हरेज देते गाडी. नाईट ट्रॅव्हल आहे आणि ऑब्व्हियसली गर्दी कमी असेल. करायला थोडंफार लागेल असं मला वाटतंय. टेम्परेचर कोल्ड असेल. लेट सी त्यावेळेस. आज बरोबर आपण 12 वाजता ट्रिप चालू केली तरी त्यानुसार ॲव्हरेज चांगला दिला गाडी टेम्परेचरनुसार. आता आलोय आपण ओपाल हॉटेलला. ओपल हॉटेल ओपल. कुठं? हा नाही आम्ही वेगळं.
पुढच्या गाडी पुढं घेऊ का? हा ठीक आहे चालतंय. पुढं तलाल बोर्डाची इथनं गाडी आज लिफ्टात मार. इकडे काय माझी शक्यतो फेवरेट गोष्ट होईल कोल्हापूर. फॅन्सीच्या फॅन्सी जागेवर गेली तू गेला ना मराठीच बोलणार. मग ते आहे ना इथं बिहारी वगैरेचं प्रमाण नाही रे. इथं प्रॉपर मराठी लोक आहेत. हा टुडुंग टुडुंग टुडुडुडुंग टुडुंग. हो हो लय इथं I-20च्या बाजूला I-10. पुणे इज द न्यू मुंबई. अपकमिंग मुंबई. ऑलरेडी झाले. ओके ऑर्डर आली आहे. सर्वेश कशी आहे चव? चव कशी आहे? अरे खाऊ दे वाढतो तुझ्या कॅमेरामध्ये दिसतंय रे. अरे तांबडा पांढरा ना एक नंबर. एक तांबडा नंबर पांढरा. आता एवढं भक्कम खाल्ल्यानंतर हड्डी तोडल्यानंतर बिल झाले 1750. काय म्हणणे? व्हेज बिर्याणी कशी वाटली? काय माझं काय चांगलं आहे, टेस्टी होतं. काय खाल्लं? मी चिकन थाळी खाल्ली आणि जवळपास 7-8-10 वाट्या पांढरा तांबडा रस्सा ओढला. तांबडा पांढरा रस्त्याच्या वाट्याच्या वाटे संपलेत. 2 वाट्या 3 बाउंड रिपीट केले आम्ही. चला आता बाहेर पडू. बिल वगैरे सगळं पेमेंट झालेले निघूयात. आपण हॉटेलच्या डेकोरेशन मध्ये किंवा नावामध्ये कोणी येत नाही. लोकांना वाटतं की तर मित्रांनो जस्ट नाव आम्ही ओपल या हॉटेलमधून इथूनच जस्ट नाव तर जेवण करून वगैरे आम्ही सर्व निघालेलो आहे थेट पुण्याच्या दिशेने. आणि आम्ही ठरवलं होतं की थेट 12 वाजता निघायचं. एक काम करूयात आपण, माझा जो आहे ना ट्रिप मीटर सेकंड जो आहे तो इथे आपण रिसेट करूयात. केला आहे जस्ट रिसेट 00 झालं आहे. अपकमिंग जर्नीचं जे फ्युल एफिशियन्सी मिळाली आहे 26.4 आणि किलोमीटर्स किती सेल्समॅन सारखं नको बोल, नॉर्मल बोल. डिस्टन्स कितना कवर किया है 282 किलोमीटर्स. सो आता इथून 00 झालंय. लवड्या नॉर्मल बोल. आता कोल्हापूर सोडले, लागला हा पुणे हायवे. पुणे कोल्हापूर हायवे. मी नॉनव्हेज बद्दल एक गोष्ट मिस करतो फक्त. नॉनव्हेज नाही मिस करत. नॉनव्हेज बद्दल एक गोष्ट मिस करतो, नॉनव्हेज नाही मिस करत. हा, हा काय बोलतोय बोल. की जेव्हा मी खात होतो रात्री बाहेर पडतो ना आपण तर गाडीवर रात्री खायला जे मिळतं ना टेस्टी फूड रात्रीच 2-3 वाजता गाडीवरचं रात्रीचं हा ते शक्यतो नॉनव्हेज असतं. बर. Veg मिळत नाही शक्यतो. बर. मग ते नाईट लाईफ फूडची ती जाग गेली बऱ्यापैकी. बरं रात्री दाख कोणासोबत होता? हा आधी मित्र होते ते गाडीवर म्हणजे काय ऑमलेट पण खातात अंडा बुर्जी या गोष्टी. असं व्हेज कोण खात व्हेज मिळत नाही ना रात्रीच्या 2-3 वाजता. आता तोंडा झालं होतं व्हेज कोण खात व्हेज कसं मिळत नाही का? 2-3 वाजता फूड आयटम मॅगी पण मिळाली असते तुला. नॉनव्हेजच सर्व करतात. मॅगी पण तुला लगेच मिळाली असते गरम. काय मॅगी नाही रे प्रॉपर जेवण खाल्लं बाबा. काही स्नॅक्स नाही फक्त थंडा बुर्जी वगैरे तसं व्हेज मध्ये नाही. कोणतरी भेटला पाहिजे आज पण किया सेल्टॉस. काय करायचं? कियाचा परफॉर्मन्स आहे का नाही? काय नाही, या गाडीने गाडी मारली होती. सेल्टॉसचा आहे का परफॉर्मन्स आपला? हा तेच सांगतो ना, या गाडीने गाडी मारली होती तिची. तुम्ही हा हिनी. बोलवली हा इन जनरल विचारतोय. चांगली आहे म्हणजे नाही रिफाईंड आहे का? ते आता मी वापरली नाही, मला माहित नाही. दोघं खूपच किया घेतलं ना. कॅप्टिवा
अजून एक की आहे. भाई 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 टाकी पण अर्धी आहे. भाई इटिकावाला गेला रे पुढं. ऐक अजून एक इटिकावाला गेला पुढं. भाई भाई तिसरा इटिकावाला गेला पुढं लगातार. भाई भाई आता कोण बीटवाला पण गेलं रे पुढं. डस्टर. भाई 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 काय रे याद्या, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू. हाच रस्ता होता. काय चार्जिंग लावले आणि भाई आता टेम्पो चाललाय रे. जाऊ दे थोडे टेम्पो. तो आज मॅक्झिमम असं जेवढा असं चूज के निकालेंगे. थेंबचा डिझेलचा ऍव्हरेज काढणार आहे का? येस, थेंबे. सो राइट नाउ फ्रेंड्स, लुक हियर, शी इज गिविंग currently 32.1 kilometers in liter diesel. It's big thing. She is giving. तू जिथं मी बोललो ना पुढे मगाशी, हा तो पार्ट कट करून शॉर्ट्सला टाक. हा युट्यूब शॉर्ट्सला टाकायचा ना. हा टाकायचा की सगळं टाकू आपण. Hello guys, welcome to next day. I mean 20th of December. 20th of मराठी. कस काय मित्रांनो, नमस्कार हायवे वरती. नमस्कार हायवे वरती. तर कस काय मित्रांनो, आपण आहे हायवे वरती. कोल्हापूर पासून निघून जवळपास आता आम्ही 1 तासभर झालेला आम्ही हायवे वरती चालवतोय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे विशेष, ही गाडी देते 33.5चं ऍव्हरेज. नॉट अ जोक. जे पुण्यापासून निघालेलं होतं ते 27 ऍव्हरेज, आणि जे कोल्हापुरात निघून आम्ही स्टार्ट केलं, आई शपथ 33.6, जे की लवकरच 34ला जाईल. भाई गाडी कोणतं लावतोय, आणि गाडीचा स्पीड बघा. आता बघा, गाडीला इंजिन लाईट वगैरे लागले. आता काय दाखवतोय बघा, आला स्पीड ब्रेकर. आता वाजले रात्रीचे 1:45. गाडी किती किलोमीटर चालली आहे? टोटल 413 आणि कोल्हापुरातून निघून 130 किलोमीटर गाडीचा ऍव्हरेज. 32.24 32च्या आसपास ऍव्हरेज आलाय. ओके. माग हा गडी झोपलाय निवांत, दिसणार नाही मे बी. मला पण आता झोपायला लागलाय. आणि हा गडी दिसतो की नाही दिसत. मग एवढा काढा झालाय. दिसला आता दिसला का? आता दिसला. हा गाडी चालवतोय. हा गाडी चालवतोय. आता पोलिसाची गाडी दिसली होती माग. विचार केला रेस लावायची का, पण जेलमध्ये संपली असती. पण नको म्हटलं. आता जेलमध्ये इच्छा नाही जायची. बरेच जावाला आलाय. काय विचार करतो? नाही, नको जाऊ दे. अरे यार, तो टिकू नाही शकणार रे आपल्या पुढं. स्पीड काय म्हणतात, रेस कशी बरोबरीची झाली पाहिजे. बरोबरीची तर मगाशी पोलोवाला येऊन गेला. अटीतटीचा सामना झाला पाहिजे. तेच ना, मगाशी पोलोवाला होता. कस्टम पोलो होती ना. स्टॉक आहे आपली, त्याला कच्चा खाऊन जाईल माझी गाडी. हो ना. TSI मॉडेल होता, आपला TDI मॉडेल आहे. काय कच्चा खाणार आहे. हँडब्रेक काढा नका मस्ती करू.
हँडब्रेक झिजत नाही का असं वापरून? काय नाही होत. आपण पायातला ब्रेक दाबतो तरी पण खडू आहे मागचं का लागतं. असं हँडब्रेक असं रपकन वाढलं की खाली गाडी खासतं काय विचारतोय, मला जनरली माहित नाही. हँडब्रेक अरे पायातला ब्रेक जरी दाबला तरी मागचं लागतच लागतं. काय लागतं मागचं ब्रेक, ड्रम ब्रेक्स ऍक्टिव्हेट होतात. हँडब्रेक अरे हँडब्रेक नाही असं काय, पाठीमागं पण ब्रेक्स असतात ना गाडीला, मग पायातला ब्रेक दाबला की ते सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. चारही होतात ना, त्यावेळेस working. पुढचे मागचे. हा. मग मी हे बोलतोय की साधे आपले ब्रेक वापरून ते ब्रेक पॅड खराब होत नाही शक्यतो जास्त, पण हँडब्रेक असा मारला चालू गाडी तर हँडब्रेक खराब होतो ना. हे काय कोण नाही म्हणत, काय नाही होत. तर गाडी काम काढते. ठेवायचं तर ते वापर. आणि गाडी फ्लिप नाही मारत अशी हँडब्रेक मारणार. डिपेंड टू डिपेंड, कंपनी टू कंपनी, मॉडेल टू मॉडेल. त्याला हे आहे ABS आहे. आता चालू पण येतो. हे लाव ना प्रथमेश. अरे रेंज नाही येत इथं.